श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी या भक्ती चॅनलवर. तर तुळजाभवानी माते की जय. सगळ्यांच्या घरी आपापल्या घटस्थापना झालेली आहे आणि सगळेजण आपण देवीची सेवासुद्धा करतोय. खूप छान प्रसन्न वाटते. आता नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची, कधी भरायची आणि ओटी का भरायची, भरावीच लागेल का, ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नवरात्र म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळालेली असते. या नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करून कुलदेवीच्या आवडीच्या गोष्टी, त्यातलाच एक भाग म्हणजे कुलदेवीची ओटी भरून आपल्याला आपल्या आयुष्यातले दुःख कमी करून घेता येतं आणि आपल्या कुलदेवीचं, आपल्या आईचं संरक्षण आपल्या भोवती वाढून घेता येतं आणि ओटी भरायचीच आहे. महिलांनो, नवरात्रीमध्ये बघा, तुम्ही जमेल तर पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी कधीही भरा चालेल, कारण मला माहिती महिला वर्किंग असतात, ऑफिसला जावं लागतं. याच दिवशी भरा, त्याच दिवशी भरा असं म्हटलं की आपल्याकडून ते काम राहून जातं. त्यामुळे तुम्हाला नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी ओटी भरा आणि जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्ही ओटी भरायची. म्हणजेच 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला भरायची आहे. ओटी कुठे भरायची? तुमच्या घरी घट बसले असतील तर घटासमोर तुम्ही ओटी भरा. घटाच्या इथे तुमच्या देवघरामध्ये कोणत्याही एका देवीची जर तर मूर्ती किंवा फोटो असेल, देवाऱ्यासमोर तुम्ही ओटी भरा. आपल्या घरीच किंवा जमल्यास तुमच्या ग्रामदेवतेची किंवा तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही भरू शकता. बघा, तुमच्या सोयीनं सगळ्या गोष्टी पण तुम्ही तुमच्या सोयीने ठरवू शकता. आणि कुठे भरायचं? घरी भरणं तर अगदी आपल्याला सोपं आहे. कधी भरायची ओटी? सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही तुम्ही ओटी भरू शकता. तर आता बघा, कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ओटी भरायची असते. आपल्या मनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवी आईची आपल्याला ओटी भरायची आहे. सगळ्यात पहिले आता ओटी का भरायची? तर बघा, पूर्वी घरी आलेल्या प्रत्येक सवाष्णीची, स्त्रीची ओटी भरल्याशिवाय तिला पाठवत नव्हते आणि एखादा वेळेस जर राहून गेलं ओटी भरायचं, लक्षात नाही राहिलं तर त्यावेळेस खूप नावं ठेवलं जायचं. आजकाल बघा, आपण प्रत्येक घरी सवाष्णी स्त्री आली की तिची ओटी आपण भरतोच असं नाही, पण किंवा हळदी कुंकू तरी महिलांनो लावत जा. आपल्या घरी एखादी सवाष्णी स्त्री आली ना तर प्रत्येक सवाष्णी स्त्रीला ही देवी स्वरूप असते. कुठली स्त्री ठीक आहे असं नाही, पण आपल्याला जसं जमल तसं कोणतीही सवाष्णी घरात आली तर तिला हळदी कुंकू लावत जा. मुलींना सुद्धा तुम्ही कुंकू लावत जा. तर आता ओटी का भरतात? तर बघा, ओटी भरणं हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कारच म्हणावा. सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतान प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे एक प्रतिकात्मक स्वरूप आहे. एवढंच नाही तर हा सौभाग्यवतीचा एक आदर सत्कार सुद्धा असतो. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या देवीमुळे हे सौभाग्य मिळालेलं आहे तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी किंवा जमल्यास अष्टमी किंवा नवमीला तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे. वर्षभरामध्ये कुठल्याही मंगल प्रसंगी तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायचीच आहे. आता कारण तुम्हाला कळलं. आणि ओटी म्हणजेच बघा, आपली ओटी, पोट, इथे एक नवीन जन्म घेत असतो. म्हणजे प्रत्येक स्त्रीला तेवढी ताकद दिलेली असते की ती एक नवीन जन्म जो आहे तो देऊ शकते. आणि प्रत्येक स्त्रीची पहिली ओटी जी आहे तर ती तिच्या साखरपुड्यामध्ये भरली जाते आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर कुठल्याही मंगल प्रसंगी आपण सवाष्णी स्त्रीची ओटी भरत असतो. आता ओटी भरण्याची पद्धत जवळपास सारखी असते 99%, पण एखाद्या 1-2% थोडंफार इकडे तिकडे ओटी भरण्याची जी पद्धत आहे ती वेगळी असू शकते. पण ओटी भरताना काही गोष्टी लक्षात ठेवूनच ओटी भरायची आहे की जेणेकरून त्या ओटी भरल्याचं फळ, संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. आणि ओटी बघा, कधी पण तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे, मनापासून भरायची आहे. कोणतरी लादून सांगते म्हणून भरू नका. देवीला आपण ती गोष्ट करतो तर आपल्या मनामध्ये आलं ना, आपल्याला मनापासून आपण ती केलं पाहिजे. कोणी अगदी सोन्याचे चांदीचे दागिने देऊन, महागडे अगदी 25,000च्या साड्या देऊ दे, मुकुट पण कोणी सोन्या चांदीचं देत असतं, असं देऊन सुद्धा देवीची ओटी भरतात, देवीला दान करतात. पण त्यांनी एवढं मोठं केलं आणि आपण एक छोटा ब्लाऊज पीस देतोय, नारळ देतोय, मग आपली ओटी देवी स्वीकारेल का? आपली इच्छा ऐकेल का? त्यांनी सोन्याचं दिलं, त्यांची इच्छा लगेच ऐकेल, आपलं ऐकेल का? असं अजिबात नाही. महिलांनो, ओटी जी आहे तर ती तुम्ही मनापासून किती भरताय ते महत्त्वाचं आहे. ती गोष्ट किती तुम्ही मनापासून आईला अर्पण करताय, तुमच्या मनातल्या भावना सगळ्यात जास्त महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणजेच तुम्हाला देवीला जी ओटी भरायची ती तुम्ही यथाशक्तीने भरा.
आणि देवीला भक्तांनी मनापासून केलेली जी गोष्ट आहे, मनातील भक्ती ती जास्त प्रिय असते. त्यामुळे ओटी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला भरायची आहे. आणि आपली देवी आहे ना, तर ती खऱ्या भक्तांसाठी जास्त उकळलेली असते. देवीला यथाशक्तीने जे असेल ते द्या. आणि बघा, आई पण आपली ओटी भरत असते. आपण जेव्हा माहेरी जातो तर त्यावेळेस आपण जेव्हा येतो परत त्यावेळेस आपली आई आपली खणा नारळ आणि साधी सुधी ओटी भरते, आपल्याला भरत असते. तर अशा प्रकारे तुम्हाला ओटी भरायची आहे. नवरात्रीमध्ये जमेल तेव्हा भरा, जमल्यास अष्टमी किंवा नवमीला भरू शकतात. आणि वर्षातून एकदा तरी तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीची मूळ स्थानी जाऊन ओटी भरायची आहे, तिचा मानसन्मान करायचा आहे. आता आमची कुलस्वामिनी माहूरगडाची माता आहे. नवरात्रीत तर जाणं शक्य होत नाही, कारण आपण आपलं घर तिकडे जायचं म्हणजे 2 दिवस 1 रात्र तरी जावं लागतं. मग मी आमची इथे जवळपासच तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, किंवा आपल्या ज्या ज्या ठिकाणी कुलदेवता ग्रामदेवता असेल त्या ठिकाणी आपण वर्षातून एकदा 2दा जसं जमेल तसं त्या ठिकाणी जाऊन ओटी भरलेलं कधीही चांगलं. तर आता बघा, ज्या काही गोष्टी सांगते तर नीट ऐका. पहिले, ओटीत काय असावं हे मी तुम्हाला सांगते. ओटीचं सामान बघा, सगळ्यात पहिले नऊवारी साडी घ्यायची आहे. आपल्याला शक्यतो तिची असावी का ती पुढे सांगते. त्यानंतर खण म्हणजे ब्लाऊज पीस, तांदूळ किंवा गहू, नारळ, देवीसाठी वेणी, फळ, एक कुठलेही फळ तुम्ही घेऊ शकता. शृंगाराचे अलंकार त्यामध्ये पाहिजे तेवढे जास्त तुम्ही घेऊ शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंगळसूत्र, जोडवे, कानातले आहे, नथ आहे, बांगड्या, टिकली, सिंदूर, काजळ, दक्षिणा, आरसा हे आपल्याला पूजेच्या एका पुडीमध्ये मिळतं. त्यामध्ये बदाम, खारी, खळकुंड, खोबरं आणि हा तर म्हणजे विडा ज्यांच्याकडे भेटेल त्यांनी घ्या विडा. एवढ्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला लागणारच आहे. यापेक्षा अजून जास्त काही तुम्हाला ओटीमध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण कमीत कमी एवढ्या वस्तू तरी ओटीमध्ये असाव्यात. आता देवीला आपण ही जी साडी अर्पण करायची तर ती साडी सुती किंवा रेशीम असावी. तिचा रंग जो आहे तो शक्यतो काळा नसावा. काळा सोडून इथं तुम्ही हिरवा, लाल, नारंगी, पिवळा, हिरवा या रंगाच्या साड्याच्या देवीला अर्पण करायच्याच. बघा, साडीचा कलर काय असतो, प्रत्येक कलर काहीतरी दर्शवत असतो. त्या धाग्यामध्ये त्या रंगामध्ये तेवढी त्या पर्टिक्युलर त्या गोष्टींची आकर्षक शक्ती असते. तर त्यामुळे तुम्हाला ही जी साडी आहे ती शक्यतो तुम्हाला हिरवी, लाल, नारंगी, गुलाबी, पिवळी अशी घ्यायची आहे. काळा कलर शक्यतो नको, खूप डार्क असा कलर नको, कारण या धाग्यांमध्ये रेशीम धाग्यांमध्ये देवतेकडून येणारे सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते. म्हणून ओटीतली साडी जी आहे तर ती शक्यतो रेशमी किंवा सुती असावी असं म्हटलं जातं. आणि ही साडी 9वारी का असावी तर बघा, 6वारी पण तुम्ही भरू शकतात, पण भरताय, पण व्यवस्थित तर भले तुम्ही थोडी तुमच्या बजेटनुसार घ्या, पण 9वारी साडी घ्या. कारण बघा, 9वारी साडी ती 9 वार म्हणजे 9 स्तर असतात. देवीचे कार्य करणारे 9 रूपे दर्शवतात. आणि 9वारी साडी देवीला अर्पण करणं म्हणजे मूळ निर्गुण शक्तीला, जिच्या देवी तत्वाची म्हणजे शक्तीची सर्व स्वरूपे सामावली नाहीत अशी दुर्गा देवीला तिच्या 9 अंगांसह 9 रूपांसह प्रकट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. म्हणून तुम्हाला 9 या आकड्यामध्ये 9वारी साडी जी आहे ती शक्यतो अर्पण करावी. म्हणून देवीला 9वारी साडी अर्पण करतात. आणि ही जी साडी आहे तर ती शक्यतो काठपदराची असावी. काठपदर आपण जसं म्हणतो की साडीला काठ असावा, काठपदराची साडी जी आहे तर ती शक्यतो अर्पण करावी. तर कळालं, साडी बाबतीत ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यासोबतच आपण खण पण देत असतो. खण म्हणजे काय असतं तर ब्लाऊज पीस, तर तो खण पण त्याच प्रकारे सुती असावा, त्याच्यानंतर तो काठपदराचा असावा. खण पण असलाच पाहिजे, म्हणजे खणाविना तुम्ही साडी जी आहे तर ती अर्पण करू नका. आता यानंतर आपण बघा, या ओटीमध्ये अजून काही सामानाचे शृंगार घेऊ शकतो, म्हणजे मंगळसूत्र, जोडवे, जेवढे शृंगाराचे तुमच्या आता शक्तीने जे काही दागिने तुमच्या असतील तर तुम्ही तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. सोन्या चांदीचं असं काही नाही, सोन्या चांदीचं असलंच पाहिजे. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे नारळ घ्यायचा आहे. हा नारळ जो आहे तो व्यवस्थित भरलेला असावा, सुका नारळ घेऊ नका. त्यानंतर सुपारी जी आहे, सुपारी, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, बदाम हे आपण घेतलेलं आहे. हळद, कुंकू, हिरव्या बांगड्या, गजरा, तांदूळ आणि यासोबतच आपल्याला एक फळ घ्यायचं आहे. बघा, 5 वाण म्हणून आपण हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम आणि श्रीफळ या गोष्टी तर ठेवणारच आहोत. ओटी भरताना नारळाचा शेंडा जो आहे तो नारळाचा मागचा भाग असतो, हा शेंडा असतो. तर नारळाचा शेंडा हा देवाकडे असला पाहिजे, कळालं. आणि ओटीमध्ये विडा पण ठेवायचा आहे. विडा म्हणजे आपण त्याला तांबू म्हणतो. बघा, जो आपण देवीला तांबू अर्पण करतो, जो तांबू हे नेहमी जेव्हा वर्षभरात ओटी अर्पण करत जाल, तुम्ही जर पान स्टॉलवर असाल तर तिथे पान मिळतं खायचं. त्यांना सांगितलं की देवीला अर्पण करायचं आहे, तांबू द्या, तर ते पण देतात. तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर आपण थोडाफार जो काही नैवेद्य असेल तो देखील आपण तुम्हाला वाटत असेल तोही घेऊ शकताय, नाही का.
त्यानंतर आपण म्हणजे तांबूक घ्या तुम्ही, तो 100% पानवाल्याकडे तुम्हाला भेटून जाईल, कळालं. आणि या नारळामध्ये स्वास्तिक लहरी खेचून घेण्याची क्षमता असते, म्हणून देवीला आपण वाहत असतो. आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे साडी. आपण जेव्हा अर्पण करणार आहोत तर ती बऱ्यापैकी उघडून ठेवावी, खूप अगदी बारीक घडी करून ठेवू नका. कधी कधी बघा ओटीतली साडी पण आपल्याला मिळते, तर ती अशी ओटीतली साडी मिळाली मला जे आठवलं ते मी तुम्हाला सांगते. ओटीतली साडी तुम्हाला मिळाली तर ती कोणाला देऊ नका, शक्यतो स्वतः 1-2दा वापरा, कारण त्या साडीमध्ये देवीच्या सात्विक लहरी उतरलेल्या असतात. त्यामुळे आपल्या नकारातली शक्ती जी आहे ती निघून जाते आणि संकटे आयुष्यातली दूर होतात, कळालं. तर आता बघा ओटी कशी व्हायची. तर एक व्यवस्थित एक मोठं ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिले खाली साडी जी आहे ती उघडून ठेवायची आहे, थोडीफार बऱ्यापैकी उघडा. साडीवर तांदूळ घ्यायचे आहे, गहू पण घेऊ शकतात. खण आहे, खण म्हणजेच ब्लाऊज पीस घ्यायचा आहे, त्याच्यावर आपण नारळ ठेवायचा आहे. नारळाच्या शेंड्या देवीकडे आहे, देवीकडं असं समजून ती भरायची आपण. त्यानंतर बाकीच्या ज्या काही व्यवस्थित वस्तू आहेत त्या घ्यायच्या. वस्तू कुठल्या तर मी दाखवल्याप्रमाणे नाही का, सांगितल्याप्रमाणे फळ घ्यायचे आपल्याला, वेणी ठेवायची आहे, शृंगाराचे दागिने आहेत ते आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. त्यानंतर ओटीचं सगळं सामान ठेवून घ्यायचं आहे. आता बघा त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचं म्हणजे गजरासुद्धा महत्त्वाचा आहे. गजरा, हळकुंड, बदाम, सुपारी, त्यानंतर दागिने, फळं, जेवढ्या वस्तू, हळद, कुंकू, अक्षता नाही का, त्यानंतर म्हणजे जेवढं काही तुम्हाला आठवेल तेवढं सगळं घ्या. आणि त्यानंतर कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहे मनामध्ये. हे सगळं करताना तुम्ही तुमच्या कुलस्वामिनीचा जयघोष करा. जी काही तुमची कुलदेवता असेल तिचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आपल्याला अर्पण करायचं आहे. आता ते अर्पण केल्यानंतर ओटीला आपण एक फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करा. त्यानंतर ही ओटी जी आहे तर ती आपल्याला स्वतःच्या छातीला लावायची आहे, कळलं. स्वतःच्या छातीला लावायची आहे. देवीकडून चैतन्य मिळावं आणि आपल्याला आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला प्रार्थना करा. आणि ओटी जी आहे तर ती छातीला लावल्यानंतर आपल्याला देवीच्या चरणाला ती ओटी स्पर्श करायची आहे. आणि जर ओटी जर आपण घरीच भरलेली असेल तर ते पूर्ण 1 दिवस आपण तसेच राहू द्यायचे आहे. पुढे नंतर काय करायचं वस्तूंचं ते पण सांगते. आणि अर्पण केल्यानंतर देवी आईला मनापासून हात जोडून प्रार्थना करायची की देवी आई, अगदी माझ्या यथाशक्तीने साधी सोपी ओटी ही मी तुला अर्पण केली आहे, तिचा तू स्वीकार कर. माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदू दे. काही चूक माझ्याकडून झाल्या असेल तर त्याबद्दल मला क्षमा असावी. ही ओटी मी यथाशक्तीने भरली आहे तर तू तुझा स्वीकार कर. मनामध्ये तुमचे जे काही आहे ते तुम्हाला देवी आईला सांगायचं आहे. काही लोक नवरात्रीचे 9 दिवस रोज 9 ओटी अर्पण करतात. मी सांगितलं आपल्या यथाशक्तीने तुम्ही करा, पण मनापासून करा. हे अर्पण केल्यानंतर यातील थोडेसे तांदूळ स्त्रियांनी आपल्या पदरामध्ये घ्यायचं आहे, ठीक आहे, तुमच्या पदरामध्ये घ्यायचं. आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ती दिवसभर तुम्हाला तशीच ठेवायची आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई या ओटीचं करायचं काय. मंदिरात अर्पण केली तर या सगळ्या गोष्टी मंदिरात दिल्या जातात. त्यापैकी गुरुजी काही वेणी वगैरे त्या गोष्टी परत देतील, फळं वगैरे गुरुजी ज्या गोष्टी परत देतील. आपल्याला वापरायचे समजा नारळ वगैरे खायच्या गोष्टी दिल्या तर आपल्या घरातील सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. वेणी दिली, मस्त 1 दिवस वेणी लावा. आपण नाही लावत आजकाल, 1 दिवस लावा, 1 तास लावा, छान वाटतं. किंवा देवातल्या तुम्ही देवघरामध्ये ती जी वेणी आहे तो गजरा आहे तो तुम्ही तसा ठेवू शकतात. खायच्या गोष्टी प्रसाद म्हणून खाऊ शकता. साडी वगैरे जी आहे ओटीतली ती आपण स्वतः वापरू शकतो. शृंगाराचे सगळे दागिने आपल्याला स्वतः वापरायचे, म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण स्वतः वापरू शकतो, कळलं. दक्षिणा जी आहे तर तिचं काही पण खर्च करू नका. जी काही दक्षिणा आपल्याला आपण ठेवली तिचं काहीच खर्च करू नका. देवघरातली काही वस्तू आणा किंवा एखाद्या दानपेटीत टाका, चालेल, ठीक आहे. पण असं दुसरं काही वस्तू खरेदी करण्यासाठी ते पैसे वापरू नका. जमलंच तर नाही काय मंदिरात दान देऊन टाका. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला अशी ओटी भरायची आहे. महिलांना विनंती करते की ओटी भरा. जोडीने तुम्ही ओटी भरली अतिउत्तम, नाही जमत एकट्या स्त्रीने भरली तरी सुद्धा चालेल, कळालं. आता बघा विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचं खण आणि साडी अर्पण केल्यामुळे काय लाभ होतो पण हे मी तुम्हाला सांगते. आणि की त्या देवीला तिचे तत्व जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर आकृष्ट करून घेणाऱ्या रंगाचा खण किंवा साडी अर्पण केली जाते. त्या देवीचा लवकर आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो, आपली इच्छा लवकर होते. बघा पटकन सांगते की कुठल्या देवीला तुम्ही, म्हणजे एक जस्ट सांगते, नाही जमलं तर तुम्ही काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगाची साडी अर्पण करू शकता. दुर्गा देवीला तांबडा म्हणजेच लाल रंग अर्पण करावा. लाल रंगाची साडी आपण श्री महालक्ष्मीला
तांबडा आणि केशरी मिक्स असेल तरी पण चालेल, किंवा फक्त तांबडा किंवा केशरी. तांबडा म्हणजे जवळपास डार्क लाल आपण म्हणतो तर त्या टाईपनंतर. श्री महालक्ष्मीला डार्क लाल आणि पिवळा किंवा पिवळा. आता सरस्वती मातेला पांढरा आणि लाल, लाल पांढरा, पिवळा पांढरा, नारंगी असं तुम्ही अर्पण करू शकता. त्यानंतर श्री महाकाली मातेला तुम्ही जांभळ्या रंगाच्या किंवा डार्क आपण हिरो म्हणतो तर त्या रंगाची साडी तुम्ही अर्पण करू शकता. अशी ओटी प्लीज विनंती करून अर्पण करा. आपल्या संरक्षणासाठी मी हे तुम्हाला सांगते. आतापर्यंत बऱ्याच महिलांनी आपण बऱ्याच ठिकाणी ओटी अर्पण करतो, पण तिचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं आहे. ते जर पटले असेल, अजून काही तुमच्या मनामध्ये ओटी अर्पण करा अशी अपेक्षा मी व्यक्त करते. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.